नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आपण महाराष्ट्र अध्यक्ष असल्यामुळं आज इलेक्शनचं वारं पुणे महानगरपालिका याचं जे वारं चाललेलं आहे याविषयी आपल्या राष्ट्रीय पक्ष आपला नेताजी काँग्रेस सेना आहेत याविषयी आपण आव्हान काय करू इच्छिता? नमस्कार, मी संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, नेताजी काँग्रेस सेना पक्ष. आता आपण कितीतरी वर्षापासून बघतोय, प्रत्येक पक्षात जेवढे कार्यकर्ते आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, ते अनेक वर्षापासून आहेत. म्हणून या सगळ्या नेत्यांना त्यांचं पहिल्यापासून सगळ्या कुंडली माहिती असते की कोण किती सक्षम आहे, किती नाहीये. तर त्यांना उमेदवारी जाहीर करायचं असेल, त्यांनी बाबा जो कुठला तारीख असेल त्याच्या दुसऱ्या चौथ्या दिवशी करू शकतात. आता काही नवीन पक्षांना समजा युती होत असेल, त्याच्यातल्यासाठी त्यांनीच बाबा थोडी जागा त्यांची ठेवू शकतात. परंतु कुठल्याच उमेदवारांना हे लोक कधीच डिक्लेअर करत नाही. दिवसाच्या शेवटच्या दिवशी सकाळी डिक्लेअर करतात. त्याच्यानंतर जे नाराज झालेले असतात त्यांना परत कुठं जायला भेटतच नाही, कारण त्यांच्याकडे वेळच नसतो. इतर पक्षांना ते गाठू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक वर्षांपासून आपण बघतोय की हीच फसवाफसवी प्रत्येक पक्ष लोक कार्यकर्त्यांसोबत करतात. म्हणून ही फसवाफसवीपासून आपण सगळ्यांनी आता सावध व्हायला पाहिजे. अजून पण पक्ष भरपूर आहेत आपल्याकडे. तर आपण ह्याच सगळ्या उमेदवारांना सांगतो की बाबा तुम्हाला भेटत नाही असं तुम्हाला वाटत असेल की नेताजी काँग्रेस सेना पक्षाचा दरवाजा तुमच्यासाठी कायम उघडा असणारे 24 तास सुद्धा. तुम्ही फक्त आपल्याला कार्यालयामध्ये संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला इच्छुक लोकांना चांगले शिक्षण असेल त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला तिकीट वगैरे देऊ. रंगशेठ साहेब आमचे पक्षाध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक चांगलं काम अख्ख्या भारतीय जनतेसाठी करू. पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनला ज्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय त्या कार्यकर्त्यांना आपण काय आव्हान करू इच्छिता? खरं तर कार्यकर्त्यांसोबत आम्ही सगळेजण असं शॉक मध्ये बसलोय, कारण दररोज आपण उठल्यावरती नवीन संदेश येतो की आज हा पक्ष ह्या पक्षासोबत आहे, तो पक्ष पक्षासोबत आहे. आता तुम्ही जर पुढे जाऊन एकत्र व्हायचं असेल तर आधी तुम्ही वेगळा होताच कशासाठी? तर कार्यकर्ते लोक हेच बघत बसतात की नक्की आम्हाला कुठल्या पक्षातनं. आता काही उमेदवार लोक होते तो तर इथनं घड्याळमध्ये गेले, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कळालं की दोन्ही पक्ष एक होते. म्हणजे हे लोक तिकडे गेलेत, यांचे स्वतः कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, पूर्णपणे अन्याय होते. त्यांना काय आव्हान करू इच्छिता? त्यांना आम्ही हेच सांगतो की ह्या सगळ्याच्या लोकांमध्ये तुम्ही वेळ वाया घालू नका. हे लोक सध्या फक्त यांच्या पक्षाचा विचार करतात, हे लोक कार्यकर्त्यांचा विचार करत नाही अजिबात. जर असं काय असेल, तुम्हाला एवढं ताकद असेल, प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढू शकता. म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला तेवढं जास्तीत जास्त चान्स भेटेल. आज तुम्ही अलायन्स करून ठीक आहे, तुम्ही केंद्रासाठी राज्यासाठी अलायन्स करता ते ठीक आहे, पण तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन मध्ये तुम्हाला अलायन्स करायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या लढल्या तर प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल. प्रत्येकाची आशा असती, एवढं 5-5, 10-10 वर्ष ते लोक तुमच्या मागे पळतात. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतो. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी फसवाफसवी करू नका. आपल्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगेल की बाबा नेताजी काँग्रेस सेना पक्ष तुम्हाला कुठल्याही आश्वासनामध्ये ठेवणार नाही. तुम्ही आज जरी आमच्याकडे आलं तरी उद्या सकाळच्या सकाळी तुम्हाला आम्ही तिकीट व एबी फॉर्म देऊन तुमचं डायरेक्ट डिक्लेअर करणार. 24 तासापेक्षा जास्त कुणाला आम्ही ठेवणार नाही आश्वासनामध्ये. डायरेक्ट यस किंवा नो करणार आम्ही. कात्रजमध्ये जैन मंदिर रोडवर रंगाशेठ चौक आहे, तिकडं आपलं हेड ऑफिस आहे. तिकडे येऊन तुम्ही संपर्क साधू शकता ऑफिसमध्ये, किंवा तुम्ही पर्सनली मलाही फोन करू शकता. माझा फोन नंबर आहे 8888311119. धन्यवाद.